आपलं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे। तर मी तिरकेटाचा वापर करून ज्या काही लग्गे वाजवल्या, ज्या आपण काही शॉर्ट्समध्ये पाहिल्या आहेत, त्या लग्ग्यांमधलीच एक लग्गी ज्यामध्ये तिरकेटाचा यूज केलेला आहे, ती लग्गी अशा पद्धतीने तर तिरकेटाचा वापर करून वाजवली जाणारी केरवा तालामधील ही लग्गी आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर लग्गी अतिशय सोपी आहे आणि 4 मात्रांमध्ये वाजवली जाणारी, मध्यलयीत जेव्हा तुम्ही साथ कराल त्यावेळेस ही लग्गी तुम्हाला तिथे तुम्ही वाजवू शकता। तर अतिशय सोपी अशी ही लग्गी आहे, निकास सुद्धा अतिशय सोपा आहे। तर लग्गीचे बोल आहे धा तीन तिरकेट ता तीन तिरकेट, धा तीन तिरकेट ता तीन तिरकेट। जेव्हा तुम्ही बेसिक लेवलला समजा बसवाल, म्हणजे ज्यांच्या हातात ही लग्गी यापूर्वी कधीच आलेली नाहीये, ज्यांना ही अक्षरं माहीत नाहीयेत किंवा ही लग्गी माहीत नाहीये, त्यांनी धा तीन तिरकेट ता तीन तिरकेट अशी बेसिक लेवलवर ही लग्गी बसू शकता। तर ती अशा पद्धतीने वाजवली जाईल, धा तीन तिरकेट ता तीन तिरकेट, धा तीन तिरकेट ता तीन तिरकेट, धा तीन तिरकेट ता तीन तिरकेट, धा तीन तिरकेट ता तीन तिरकेट। आता यात काय करायचंय, बरेच जण तिरकीट 2 बोटांनी वाजवतात, ती तिरकीट अशा पद्धतीने, आणि काही जस्ट फक्त सिंगल बोटाने, म्हणजे मी सुद्धा सिंगल बोटाने ती वाजवते, बऱ्याचदा सिंगल बोटानेच मी ती वाजवते, म्हणजे तिरकीट अशा पद्धतीने मी तिरकीट वाजवते। पण जेव्हा आपण सरपट वाजवत असू, गायनाला साथ करताना जेव्हा आपण काही सरपटी वाजवत असू किंवा असे तिरकीटयुक्त बोल वाजवत असू, त्यावेळी कटाक्षाने आपल्याला इथे 2 बोटांनी ती वाजवायचं आहे, जेणेकरून जे वजन आहे वाजवताना, तर ते वजन तिथे मेंटेन राहिलं जाईल। त्यासाठी आपल्याला ती हा 2 बोटांनी वाजवायचा, आणि सेम ट सुद्धा आपल्याला 2 बोटांनी वाजवायचं, म्हणजे तिरकीट। त्यामुळे तो फ्लो किंवा ते वजन येऊन ती लग्गी आकर्षक वाटेल ऐकायला। आणि जर तुम्ही सिंगल बोटांनी वाजवलं, तर जेव्हा तुम्ही फास्ट स्पीड मध्ये जाल त्यावेळेस ती लग्गी अशी त्यातले अक्षर पुसट वाजतात। त्यामुळे आपण इथे बसवतानाच तुम्ही तिरकीट वाजवताना असे 2 बोटांचा वापर करा, ती आणि ट वाजवताना, तिरकीट तिरकीट। तर बेसिक लेवलला ही लग्गी अशी बसवायची आहे, धा तीन तिरकीट ता तीन तिरकीट, धा तीन तिरकीट ता तीन तिरकीट, धा तीन तिरकीट ता तीन तिरकीट। समेलाच 10 आहे आपला, धा तीन तिरकीट ता तीन तिरकीट, त्यामुळे 10 वजन देऊन वाजवायचंय, धा तीन तिरकीट ता तीन तिरकीट, 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 धा तीन तिरकीट ता तीन तिरकीट। परंतु मी जेव्हा ही लग्गी वाजवते त्यावेळी त्यात मी डग्गेची काही ऍडिशन करतेय, तर ती ऍडिशन करून या लग्गीचे बोल होतात, धा धिन तिरकीट ता धिन तिरकीट, धा धिन तिरकीट ता धिन तिरकीट। आता सुरुवातीचा 10 जो समेचा आहे तो ऍज इट इज आहे, परंतु आपल्याला वाजवताना काय करायचंय, आपण बेसिक लेवलवर जेव्हा वाजवतो तेव्हा मी वजन देऊन वाजवा असं सांगितलेलं आहे, परंतु जेव्हा 10 धिन तिरकीट वाजवायचं तेव्हा आपल्याला इथे 10 असं साऊंड बंद करायचंय मनगटाने, धा धिन धा धिन, जेणेकरून त्याला एक चलन निर्माण होईल त्याचं, आणि गोडवा त्यात निर्माण होईल, धा धिन, म्हणजे धा धिन तिरकीट ता धिन तिरकीट, धा धिन तिरकीट ता धिन तिरकीट। आता ही सगळी बेसिक अक्षर आहेत, त्यामुळे यामध्ये जास्त काही निकास सांगण्याची आवश्यकता नाहीये। त्यामुळे मी तुम्हाला आधी स्लो स्पीड मध्ये वाजवून दाखवते आणि हळूहळू स्पीड वाढवून ही लग्गी वाजवून दाखवते। आता धा तीन तिरकीट ता तीन ला आपण थाप देत होतो, बरोबर? तर इथे काय करायचंय, धा धिन तिरकीट ता धिन, 3च्या ऐवजी धिन येतोय, त्यामुळे ती थाप येणार नाहीये इथे। जेव्हा तुम्ही शाईवर खुल्ला आघात कराल त्यावेळी डग्गेवर थाप द्यायची नाहीये, धा धिन तिरकीट ता धिन तिरकीट, म्हणजे थाप देण्याचा काही प्रश्नच येत नाही, कारण 3च्या ऐवजी आपल्याला इथे धिन वाजवायचा आहे, धा धिन तिरकीट
ऐकायला गोड वाटेल. म्हणजेच तुम्ही जर असं वाजवलं तर ते एवढं चांगलं वाटणार नाही. जेव्हा तुम्ही धा जास्त दाबाल वाजवलं तर ते ऐकायला छान वाटतं. तुम्ही जर हेडफोनचा वापर करून या जागा ऐकल्या तर तुम्हाला त्या सूक्ष्म पद्धतीने त्यातले साऊंड तुम्हाला कळतील. त्यामुळे व्हिडिओ पाहताना हेडफोनचा वापर नक्की करा. तर हा साऊंड काढण्यासाठी थोडीशी जास्त आपल्याला ताकद लावावी लागेल. आता हा जो ता धीन आहे म्हणजे आपण धा धीन, हा धीन नॉर्मल वाजवायचा, धा धीन बरोबर, धा धीन थोडक्यात सोडायचं आहे, एकदम कॅज्युअली वाजवायचं आहे. धा धीन, धा धीन बरोबर, धा धीन तीर किट ता धीन, ह्या धीनला आपल्याला वजन द्यायचं आहे. धा धीन तीर किट ता धीन तीर किट ता धीन ता धीन. तर संपूर्ण बोल असा आहे, निकास अगदी सोपा आहे. परंतु यात फक्त आपल्याला कुठे वजन द्यायचंय, कुठे आपल्याला दाबून वाजवायचं, कुठे नॉर्मल वाजवायचं, कुठे खुल्लं वाजवायचं, ह्या फक्त जागा कळाल्या आणि तशा पद्धतीने वाजवलं तर ही जी बेसिक लेवलला वाजणारी लग्गी आहे किंवा एकदम साधी सोपी लग्गी आहे त्यामध्ये आपल्याला आपण तिला ऍडव्हान्स पद्धतीने वाजवू शकतो किंवा एक त्यात आकर्षकपणा आणि गोडवा त्यामध्ये येतो. तर एकदा त्या संपूर्ण साऊंड सकट म्हणजे धा धीन तीर किट ता धीन तीर. पुन्हा एकदा साऊंड सांगते. पहिला धा आपल्याला दाबून वाजवायचा आहे, धा डग्यावर साऊंड बंद करायचा आहे. इकडे काही करायचं नाही आपल्याला, हे चक्र असं चालू राहिलं आपल्या तबल्यावर. आपल्याला फक्त डग्यांच्या जागावर लक्ष द्यायचंय. धा पुन्हा पहिला धा दाबून, धा धीन नॉर्मल जस्ट कॅज्युअली, धा धीन तीर किट ता, ह्या धीनवर आपल्याला वजन द्यायचे. धीन धीन तीर किट म्हणजे फक्त डग्याचं साऊंड तुम्ही लक्षात घ्या. मी फक्त डग्गा वाजवते. धा धीन तीर किट ता धीन तीर किट म्हणजे धा धीन, हा धीन असा आणि ता धीन, ह्या दोन्ही मधला फरक कळून तुम्ही वाजवा. तर धा धीन तीर किट ता धीन तीर किट ता धीन तीर किट ता धीन तीर. या लगीचा शेवट करताना म्हणजे उतरणी घेताना तुम्ही उतरणीच्या आधी एक फिलर वाजवू शकता. आता ही तिरकिटाची लग्गी आहे तर तुम्ही तिरकिटाचा तिथे हा फिलर वापरू शकता. तिरकिट तखता तिरकिट धाती धा धाती धा धाती धीन धातीट धीन धातीट धीन धातीट धीन. आणि हा तुम्हाला एकही टाईप आपण जेव्हा घेत असतो अभंगामध्ये असो किंवा कशामध्ये असो, स्थायीचं जे दुसरं वाक्य आहे ते तीनदा म्हणत असतो आपण किंवा जो गायक आहे तो तीनदा म्हणत असतो आणि त्यातलं जे लास्टचं तिसरी जी ओळ आहे तिथे आपण तिहाई घेत असतो. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मध्यलयीत आपण हा बोल वाजवायचा आहे. मध्यलयीत जेव्हा गायन चालू असेल, जेव्हा अभंग किंवा भजन चालू असेल त्यावेळी तिथे तुम्ही ही लग्गी वाजवू शकता. तर लास्टचं जे स्थायीची जी ओळ आहे ती तिसऱ्यांदा जेव्हा म्हटली जाईल तेव्हा तुम्ही तिथे हा फिलर वापरू शकता. म्हणजे तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल मी दाखवते.
हेची दान दे गा देवा, हेची दान दे गा देवा, हा विसरला, हा तर अशा पद्धतीने तुम्ही तिथे फिलर वापरून तेही घेऊ शकता. तर याची तुम्ही नक्की प्रॅक्टिस करा, कारण लग्गी अतिशय सोपी आहे. आणि तुम्हाला जर काही त्यात डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकता. मी सगळ्यांच्या कमेंट्स पाहत असते आणि मला जसं शक्य होईल तसं मी त्याला रिप्लाय करण्याचा प्रयत्न करते. तर तुम्ही कमेंटद्वारे तुमच्या काही लग्गी शिकताना जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कमेंटद्वारे मला कळवू शकता. तर यासह आज इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन लग्गीसह, एका नवीन कंटेंटसह. तोपर्यंत रियाज करत राहा, तबलामय राहा. धन्यवाद.